नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, या राज्यातल्या 16 जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2024चा 25% अग्रिम आणि 25% वैयक्तिक क्लेमच्या पीक विम्याचं वाटप विमा कंपनीच्या माध्यमातून होणार आहे। तर मित्रांनो, या 16 जिल्ह्यातल्या कोणत्या महसूल मंडळामध्ये आणि कोणत्या तालुक्यामध्ये याच्या संदर्भात वाटप होणार, याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होणार आहे। आता अकोला जिल्ह्यातल्या कोणत्या महसूल मंडळामध्ये वाटप होणार, या महसूल मंडळाची नावं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, ज्याच्यामध्ये अकोट, मुंडगाव, याचबरोबर पानात, छोटा, कुटासा, आसेगाव, याचबरोबर उमरा, अकोलखेड, तेलारा, हिवरखेड, आडगाव बुद्रुक, पाथर्डी, पाचगव्हाण, बाळापूर, पारस, वाहळा, वाडेगाव, उरळ बुद्रुक, याचबरोबर निंबा, हातरून, पातूर, बाबुळगाव, याचबरोबर आलेगाव, चांदणी, शास्ती, अकोला, घुसर, दहीहंडी, याचबरोबर कापसी, उगावा, पलोस बुद्रुक, सांगलूड, कुरणखेड, बार्शी टाकळी, याचबरोबर हदगाव, निंबा, मानापूर, लखपुरी, कुरुम, जामठी, मालेगाव बाजार आणि शिवनी आणि महान या महसूल मंडळामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे। याचबरोबर पुढचा जिल्हा आहे अमरावती। अमरावती जिल्ह्यातल्या अमरावती, वलाडी, बडनेरा, वळगाव, नवसारी, याचबरोबर दावरगाव, माहुली, जहांगीर, शिराळा, नांदगाव पेठ, याचबरोबर भातुकली, आष्टी, निंबा, याचबरोबर ओसरा, नांदगाव, खंडेश्वर, दाभा, पापळ, लोणी, धानुरा, गुरव, माहुली, चोर, धामणगाव, भातुकली, आंजनसिंगी, याचबरोबर मंगरुळपीर, दस्तगीर, दत्तपूर, तळेगाव, दशासूर, चांदूर रेल्वे, पळसखेड, धुईकोड, आमलावी, सातेपळ, मोर्शी, याचबरोबर सिरजखेड, हिवरखेड, रिद्धपूर, अंबाडा, नेर, पिंगलाई, धामणगाव, काळे, शेंदूरजना घाट, बनोडा, राजुरा बाजार, चांदूर बाजार, करजगाव, आसेगाव, तळेगाव, मोहना, याचबरोबर पुढचे काही महसूल मंडळे आहेत, ज्याच्यामध्ये तिवसा, कुर्रा, वर्रा, मोजरी, विहेगाव, सातेगाव, कपुस्तल आणि कुरखेडा, दर्यापूर, खल्लार, रामतीर्थ, सामदा, याचबरोबर थिल्लोरी, वडनेर, गंगाई, येवदा, धारणी, घोळघाट, सावलीखेड, रासेगाव, असदपूर, पळसपूर, पात्रोड, खोलापूर, दारापूर, अचलपूर, परतवाडा, पूर्णानगर, पुसाला, वाटोदा आहे, शिरगाव, खुर्द, याचबरोबर हरिसाल, चुरणी, नळेगाव, सारवेडी, कापूरवाडी, कडेगाव, भिंगार, नाळापूर, जेऊर आणि चिंचोली पाटील। पुढचा जिल्हा आहे अहमदनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील पहिला महसूल मंडळ आहे चिंचोली पाटील। त्याच्यामध्ये काही महसूल मंडळे पुढील प्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातले पात्र महसूल मंडळे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय। वाळकीच्या, रुई 36, पारनेर, भालवणी, सुप्पा, वाडेगव्हाण, वडजिरे, निगोज, टाकळी, डोकेश्वर, पळणी, पळशी, श्रीगोंदा, काष्टी, मांडवगण, बैलवंडी, पेडगाव, चिंबळे, देवडैठण, कोळगाव, कर्जत, राशीन, वांबोरी, कोंबळी, मिरजगाव, माही, जामखेड, आरणगाव, खरडा, नानज, नायगाव, शेवगाव, याचबरोबर भातकुडगाव, ढोर, जळगाव, एरंडगाव, पाथर्डी, माणिकदौडी, टाकळी, मानूर, सलाबतपूर, कुकाना, चांदा, घोडेगाव, सोनई, वडाळा, बहिरोबा, राहुरी बुद्रुक, सत्राळ, ताराबाद, देवळाली, प्रवरा, टाकळी, मिया, याचबरोबर ब्राह्मणी, वांबोरी, संगमनेर बुद्रुक, धांदरपळ बुद्रुक, आश्वी बुद्रुक, हे सर्व महसूल मंडळे। याचबरोबर काही राहिलेली महसूल मंडळे पुढील प्रमाणे शिबलापूर, तळेगाव, समनापूर, घारगाव, डोळसने, साकूर, पिंपरणे, वीरगाव, शमशेरपूर, राजूर, शेडी, कोतुळ, ब्राह्मणवाडा, कोपरगाव, रावंडे, सुरेगाव, दहीगाव, बोलका, पोहेगाव राहता, लोणी, बाबळेश्वर, पुणतांबा, श्रीरामपूर, बेलापूर, उंदीरगाव, टाकळीभान, अकोले आणि शिर्डी या महसूल मंडळामध्ये वाटप होणार आहे, अशा पद्धतीची माहिती देण्यात आली। पुढचा जिल्हा धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यातले तुळजापूर, सलगरा, सावरगाव, मंगरुळ, इटकुळ, हंगरुळ, याचबरोबर नळदुर्ग, परांडा, आसू, याचबरोबर जावळा, अनाळा, सोनारी, आंबी, मानकेश्वर, भूम, वाडवळ, लेट, कळंब, याचबरोबर इटकुळ, येरमाळा, मोहा, शिरगो, गोविंदपूर, उमरगा, डाळिंब, नारंगवाडी, मुळूज, आडूळ आणि बाकनगर आणि नांदूर या महसूल मंडळामध्ये वाटप होणार आहे। याचबरोबर पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले पात्र महसूल मंडळे पुढील प्रमाणे, ज्याच्यामध्ये आडूळ, बालनगर, नांदर, लोहगाव, ढोरकीन, बिडकीन, पैठण, पाचोडा, विहा, मांडव, फुलंब्री, आलंड, पीरबावडा, याचबरोबर वडोदा बाजार, वैजापूर, खंडाळा, शिऊर, बोरसर, लोणी बुद्रुक, गराज, लासूरगाव, महालगाव, नागमठाण, गंगापूर, मांजरी, भेंडाळा, शेंदूरवाडा, तुर्काबाद, वाळूज, हरसूल, सिद्धनाथ, वेरूळ, याचबरोबर सुलतानपूर बाजार, सावंगी, सिल्लोड, निल्लोड, भराडी, गोळेगाव, अजिंठा, आमठाणा, बोरगाव बाजार, कन्नड, चापनेर, याचबरोबर देवळाली, देवगाव, रंगारी, चिकलठाणा, पिशोर, नाचनवेल,
चिंचोली, लिंबाजी, करंजखेड आणि पिंपळवाडी या महसूल मंडळामध्ये वाटप होणार आहे। याचबरोबर पुढचा महत्त्वाचा जिल्हा तो म्हणजे जालना। जालना जिल्ह्यातल्या 42 महसूल मंडळामध्ये सरसकट पीक विम्याचं वाटप होणार आहे, कारण की 25% अग्रिमचा पीक विमा जालना जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे। त्यामुळे जालना जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केला असेल त्याही शेतकऱ्यांना वाटप होणार, ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेलं नाही त्याही शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप होणार आहे। याचबरोबर पुढचा जिल्हा नांदेड। नांदेड जिल्ह्यातल्या 93 महसूल मंडळामध्ये या पीक विम्याचं वाटप होणार आहे। याचबरोबर परभणी जिल्ह्यातले पात्र महसूल मंडळे बघूयात, ज्याच्यामध्ये एकूण 52 महसूल मंडळे आहेत, ज्याच्यामध्ये या तुम्हाला महसूल मंडळाची नावे सांगण्याचा प्रयत्न करतो। ज्याच्यामध्ये पेडगाव, जाम, झरी, सिंगणापूर, दैठणा, पिंगळी, ताडकळस, लिमला, कातनेश्वर, चुडावा, पालम, चाटोरी, बनवस, याचबरोबर गंगाखेड, महातपुरी, माखणी, राणी, सावरगाव, सोनपेठ, आवलगाव, पाथरी, बाबळगाव, हातगाव, मानवत, केकरजवळा, कोल्हा, सेलू, देऊळगाव गट, वालूर, कुटासा, चिकलठाणा, जिंतूर, सावंगी महा, बामणी, बोरी, आडगाव, चारठाणा, परभणी ग्रामीण आणि पूर्णा या महसूल मंडळामध्ये या पीक विम्याचं वाटप होणार आहे। याचबरोबर बीड जिल्ह्यातल्या एकूण 87 महसूल मंडळामध्ये 54 महसूल मंडळामध्ये वाटप होणार, ज्याच्यामध्ये पाली, माळजवळा, नाळवंडी, राजुरी, पिंपळनेर, पेडगाव, मांजरसुंबा, चौसाळा, नेकनूर, पाटोदा, दासखेड, थेरला, अमळनेर, आष्टी, कडा, टाकळसिंग, दवळगाव, याचबरोबर धामणगाव, आष्टी, कडा, धानोरा, पिंपळा, शिरूर, कासा, रायमोहा, तिंतरवणी, गेवराई, मादळमोही, जातेगाव, पाचेगाव, याचबरोबर धोंडराय, उमापूर, याचबरोबर चकलांबा, सिरसदेवी, रेवकी, तलवाडा, माजलगाव, गंगा मसाला, किट्टी, आडगाव, तालखेड, नित्रूड, दुत्रूड, केज, इसू, वडगाव, हनुमंत, पिंपरी, होल, विडा, बनसारोळा, पिंपरी, धर्मापुरी, याचबरोबर नागापुरी, सिरसाळा, पिंपळगाव, गाडे, बीड आणि नांदुरघाट या महसूल मंडळामध्ये वाटप होणार आहे। याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातले काही महसूल मंडळे आपण घेण्याचा प्रयत्न करूया, ज्याच्यामध्ये आदमपुरी, उंद्री, एकलारा, कोलारा, मेरा खुर्द, पेठ, शेलगाव, आटोल, चांदई, देऊळगाव आर, देऊळगाव मेवना राजा, अंधेरा, मेहकर, जानेपळ, हिवरा, आश्रम, डोनगाव, देऊळगाव माळी, वरवंड, लोणी गवळी, अंजनी बुद्रुक, नायगाव, दत्तापूर, सिंदखेड राजा, किनगाव राजा, मलकापूर, पांगरा या महसूल मंडळामध्ये वाटप होणार आहे। याचबरोबर दुसरबीड, सोनाशी, शेंदूरजनासा, खेरडा, जांभूळ धाबा, मोताळा, बोराखेडी, धामणगाव, बडे, याचबरोबर पिंपळी, गवळी, रोहिणखेड, पिंपळगाव, देवी, शेलापूर, तांदुरा, वडनेरा, शेंबा, निमगाव, चांदूर, बिस्वा, माळुंगी, खामगाव, पाईराजा, लखनवाडा, हिवरखेड, काळेगाव, आवर, आराली, पळशी बुद्रुक, आडगाव, वाझर, पारखेड, माटरगाव, जलंब, जवळा बुद्रुक, मानसगाव, जामोद, पाईकाळे, वडशिंगी, आसलगाव, याचबरोबर संग्रामपूर, सोनाळा, बावनपीर, पात्रूड, कौथल, चिखली, हातानी, दाताळा आणि धरणगाव या मंडळामध्ये वाटप होणार आहे। पुढचा जिल्हा यवतमाळ जिल्ह्यातल्या जवळपास 110 महसूल मंडळामध्ये सरसकट पीक विम्याचं वाटप होणार आहे, ज्याच्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातले महसूल मंडळ अपडेट आपल्याकडे नाही। आता पुढचा जिल्हा आहे लातूर। लातूर जिल्ह्यातल्या 45 महसूल मंडळामध्ये वाटप होणार, ज्याच्यामध्ये लातूर, बाबळगाव, हांगरुल बुद्रुक, कासारखेडा, मुरुड, जातेगाव, तांदुळजा, चिंचोली बुद्रुक, औसा, लांबजाना, भादा, बेलकुंड, किनीकोट, किल्लारी, निलंगा, पंचोली, नित्रूड, औराद, शहाजी, कासापूर, बंदा, आमुलगा बुद्रुक, मदनसुरी, कासार, शिरसी, शिरूर, अनंतपाळ, साकोळ, हिसामाबाद, वाहावना, नलगीर, तिची, देवर्जन, जळकोट, घोनासी, दिवाणी, वलांडी, चाकूर, नालेगाव, वडवळ, शेलगाव, जरी बुद्रुक, आदमपूर, खंडाळी, किनगाव, अंधेरी, ताजबंद, हाडोताली आणि उदगीर या मंडळामध्ये वाटप होणार आहे। याच्या व्यतिरिक्त मित्रांनो, आता पुढचे काही जे काही जिल्हे आहेत त्याचे अपडेट आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूयात, कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना थोडा प्रॉब्लेम होतो। त्याच्यामुळे उरलेले जिल्हे आणि उरलेले महसूल मंडळे मी तुम्हाला उद्या परवाच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच, भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा, आणि हे अपडेट जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।